नमस्कार आणि जय महाराष्ट्र सर्वांना। आज आपण बघणार आहोत आजच्या या शैक्षणिक ताज्या घडामोडी, त्या संदर्भामधील आजचं या सविस्तर वृत्त। या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आरटेक एज्युकेशन हे चॅनल इतर मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर आज बघूया की आजच्या शैक्षणिक घडामोडी काय आहेत। आमच्याशी कनेक्टेड राहा आणि नवीन ज्या काही घडामोडी आहेत त्याच्याशी तुम्हाला अपडेट केली जाईल। चला तर आता बघूया आजच्या ताज्या घडामोडी। राज्यात यावर्षी जिल्हा परिषद शाळेतही असणार CBSE पॅटर्न। महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी 16 जून ते काही ठिकाणी 30 जूनपासून विद्यार्थ्यांची किलबिलाट पाहायला मिळणार असून सर्व पहिलीसाठी झालेले आहेत सज्ज। या ठिकाणी यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार यंदाच्या चालू शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिलीसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे। तसेच विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरेही या ठिकाणी 200 पेक्षा जास्त पट असलेल्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहे। विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला तेवढंच ध्यान दिले गेलेलं आहे। यावर्षी RTEसाठी 176 कोटी मंजूर, 4.7 लाख विद्यार्थ्यांना देण्यात आला लाभ। याची प्रतिकृती म्हणून 2024-25 साठी पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी शिक्षण विभागाने एक तब्बल 176,92,29,000 रुपयाची प्रतिपूर्ती केल्याचं अहवालातून समोर आलेले आहे। यावर्षी नीट परीक्षेसाठी आणि नीट PG परीक्षेसाठी आता 3 ऑगस्टलाची परीक्षा होणार असून आणखीन वेळ देण्यास कोर्टाचा नकार आहे। यामध्ये नीट PG 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी एका सत्रात आयोजित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला म्हणजेच NBAला दिली आहे। यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही। त्यानंतरची अपडेट जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी असून महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा जो आराध्य बोर्ड आहे त्याला 1 कोटी रुपयाची स्कॉलरशिप मिळाली। छत्रपती संभाजीनगरची बातमी असून महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा 10वीचा विद्यार्थी आराध्य बोर्डे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवले आहे। नुकत्याच झालेल्या 10वीच्या परीक्षेत तो मेरिटमध्ये उत्तीर्ण झाला आहे। आराध्यला सिंगापूर येथील GIIS या नामांकित संस्थेमध्ये पुढील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयाची ग्लोबल सिटीजनशिप स्कॉलरशिप जाहीर केली आहे। नंतर पुढील अपडेट आहे बोगस मुख्याध्यापक नियुक्ती भोवली या ठिकाणी संस्थाचालकही ताब्यात छलारत आहेत। सहभागी SITची चौकशीचे बोलण्यास शक्यता। बोगस दस्तावेजाच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखीन एक यश मिळालेले असून या घोटाळ्यामध्ये सहभागी संस्थाचालकांना पोलिसांनी भंडारा येथून गुरुवारी ताब्यात घेतला आहे। या ठिकाणी यांच्या विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच कारवाई केली आहे। आज 11वी भाग 2 लॉक करण्याचा आजचा शेवटचा दिवस। आजच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी 11वीला प्रवेश जे घेत आहेत त्यांना 7 जून दुपारी 2-12:30 वाजता मुदत देण्यात आली होती। त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे होते। परंतु ज्यांनी जर कुठलाही पर्याय भरला नाही, कुठलेही कॉलेज निवडले नाही तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 नव्यानं भरण्याची सुविधा उपलब्ध होईल असे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे। यानंतरच्या घडामोडीमध्ये शिक्षक बदल्याचा घोळ कायम असून आणखीनही शिक्षकाच्या बदल्याचा संभ्रम जो आहे तो सुटलेला नाही, कारण की 31 मेची मुदत संपली, प्रक्रिया अद्यापही सुरू नाही। नियमनाचा गोंधळ आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शिक्षकांच्या बदल्या अडथळल्या। तांत्रिक अडथळे आणि न्यायालयीन प्रकरणामुळे खळखळंबा। बदल्याच्या प्रक्रियेत सर्वात मोठा अडथळा ठरला तो तांत्रिक अडचणीचा पोर्टल त्रुटी, स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती अद्ययावत नसणे व शिक्षकाच्या सेवा नोंदीबाबतचा अपूर्ण डेटा यामुळे प्रक्रिया वारंवार अडकत गेली। शिवाय शिक्षक व संघटनाकडून दाखल झालेली विविध न्यायालयीन प्रकरणे व उच्च न्यायालयाचे आदेश यामुळेही या प्रकरणामुळे प्रक्रियेला खीळ बसली आहे। यानंतर वृत्त 12वीच्या JEE नीट प्रशिक्षणाचा जो काही मुहूर्त आहे, नीट प्रशिक्षणाचा मुहूर्त कधी निघणार? विद्यार्थी संभ्रमात। 10वीचा निकाल लागून महिना झाला, हजारो विद्यार्थी प्रशिक्षण सुरू होण्याच्या प्रतीक्षेत। यामधील संदर्भामध्ये अधिकची माहिती असे आहे की 10वीचा निकाल लागून महिना होतातला परंतु पार्टीतर्फे देण्यात येणाऱ्या JEE आणि नीटच्या मोफत प्रशिक्षणाला अद्याप सुरुवात झालेली नाही। हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षी संबंधित असल्याने ते वेळेत सुरू होणे अपेक्षित आहे। हजारो मागासवर्गीय विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असून त्याचा मुहूर्त कधी निघणार असा प्रश्न विचारला जात आहे। यानंतरचा मुद्दा शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचा आहे। या श्रेणीच्या संदर्भामध्ये वृत्त असे की यामध्ये शिक्षकांनी निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी ट्रेनिंग जे आहे तर त्यामध्ये गुरुजी जर वेळेत आले तर इन, नाही तर निवड श्रेणीच्या ट्रेनिंगपासून आऊट। या संदर्भामधील या आधीची बातमी अशी की या जे काही केंद्रामध्ये अंतर्गत जे काही शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत त्यामध्ये शिक्षकांना ऑनलाईनचा फटका या ठिकाणी बसत असून या ठिकाणी जर नियोजित वेळेमध्ये जर उपस्थिती नोंदवली गेली नाही तर त्यांना गैरहजर म्हणून दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणास बसण्यास मुभा दिली जात नाही। यामुळे प्रशिक्षण लांबणीवर पडत असून यामध्ये पुन्हा प्रशिक्षण होणार का असा शिक्षकाचा संभ्रम आहे।